बाकीच्यांना ते एक काढून घेऊ. पाणी थोडं आहे हे सुद्धा पाणी सगळं सातारा जिल्ह्यातील धोम कालवा जो आहे तो आता पुन्हा फुटलेला आहे. सातारा जिल्ह्यातील जो काही व्याजवाडी गावा परिसरात असलेला उजवा कालवा आहे तो सकाळी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी आज वाया गेलेलं आहे. खरोखरच ही महिन्यातली या वाईस तालुक्यातली दुसरी घटना आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. आता पाहतोय लाखो लिटर पाणी हे आज या कालवा फुटल्यानंतर ओढ्यामार्गे वाहून जाताना पाहायला मिळतंय. पाणी वाचवता कसं येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना आता अशा पद्धतीने एक वेगळी गळती ही पाण्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते. गेल्या महिन्याभरातच याच परिसरातील ओझरडे पांडे या भागामध्ये अशाच पद्धतीचा कालवा फुटला आणि लाखो लिटर पाणी वाया गेलं. खरं तर पाटबंधारे विभागाचा बद्दलच संशय व्यक्त केला जाऊ शकतो, कारण ज्या पद्धतीनं या कालव्यांचा जो काही सर्वे केला जातो तो फक्त फॅनखाली बसून ऑफिसमध्ये बसूनच केला जातो की काय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आत्ता पाहतोय लाखो लिटर पाणी हे कशा पद्धतीने वाया जातं आहे. यांचे कालव्यांचे जे सर्वेक्षण केले जातात त्याच्यामध्ये जो गळती लागणारा कालवा असेल, फुटणारा कालवा असेल त्या ठिकाणी दुरुस्ती केली जाते, मात्र ही कागदावरतीच दुरुस्ती केली जाते का असं म्हणायला काय हरकत नाही. या घटनेनंतर या गावातली ग्रामस्थ मंडळी आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल? गेले 2 महिन्यापासून पाटबंधारे विभागाच्या संबंधित कर्मचारी अधिकारी वर्गाला सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. सध्या दुष्काळ असून सुद्धा ह्या पाटबंधारे विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष होते. कॅनलची साफसफाई वेळोवेळी केली जात नाही आणि रस्त्याची सुद्धा दुरवस्था आहे आणि प्रत्येक कॅनलच्या पुलाला आता गळती सुरू आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तुम्ही काय सांगाल या संदर्भात? तक्रारी केली? या संदर्भात वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात सिमेंटची पोत्यात माती भरून टाकायची, या असे उद्योग करून हे आता एवढे मोठे नुकसान झाले. आता ह्याची जबाबदारी कोण घेणार? बरं बाबा, असं कधी झालं होतं का ह्याच्या आधी? याच्या आधी गळती होती, पण पाणी मुरत ते मातीचे भराव असल्यामुळे ते खचले जातात. याला सिमेंट बांधकाम केल्याशिवाय याला पर्याय नाही आहे. आणि जी तळात गवत उगवले आणि घाण अडकती त्याच्यामुळं हे पाणी फुगतं आणि माती विरघळली जाते. आता ह्याच्यामध्ये शेतीचं काही नुकसान झालंय का? शेतीचं नुकसान बऱ्यापैकी नाही झालेलं, पण आता झाडं वगैरे वाड्यातली वाहिलेली आहेत, कुठं काचलेलं आहे, शेती काचलेली आहे. आता ह्याचं जबाबदारी कोण घेणार? ह्याचं आता विहिरीत पाणी शिरलेलं आहे बऱ्यापैकी. एकंदरीतच सध्या आता परिस्थिती जी आहे ती बिघडताना पाहायला मिळते. मात्र इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाटबंधारे विभागाकडे या तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडं नेहमीप्रमाणे या पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचं एकंदरीत या घटनेनंतर पाहायला मिळते. राहुल तपासे, एबीपी माझा, व्याजवाडी, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.